अलार्म लावण्यापासून ते रात्री अलार्म लावून झोपेपर्यंत आपण त्याच्यावरच अवलंबून असतो. सारे जग मुठ्ठी में म्हणून आपण त्याला स्वीकारलं, पण आपणच त्याच्या मुठ्ठी में कधी गेलो ते आपल्यालाच कळलं नाही बघा. जग जवळ आणलं हे खरं आहे. त्यांनी हरवलेली माणसं शोधून काढली, त्यांच्याशी संपर्क प्रस्थापित केला, त्यांच्याशी संबंध सुरू झाले, गप्पा गोष्टी सुरू झाल्या, अगदी काल भेटल्यासारखंच वाटायला लागलं. पण त्यावेळेला एक लक्षात आलंय का, आपण अशी लांब लांब असलेल्या माणसांशी बोलतो, पण घरात मुलगा आणि आई हाक मारलेली की मुलाच्या कानावर जात नाही. आई शेवटी मोबाईलवर मेसेज टाकते, अरे बाबा जेवायला ये. म्हणजे ही जवळची माणसं लांब गेली की काय अशी शंका वाटायला लागते. पूर्वी एक असा आपल्याला शाळेत निबंधाला विषय असायचा, विज्ञान शाप की वरदान. तसा हल्ली असतो, सेल फोन शाप की वरदान. आपल्यालाही लिहायला हरकत नाही. त्याच्याविषयीची एक कविता. किती गावी सेल फोनची महती, किती गावी सेल फोनची महती, सान थोर सेलफोन सर्वांच्याच हाती. दशकानुदशके हरवली नाती, मैत्रीची अन रक्ताची. दशकानुदशके हरवली नाती, मैत्रीची अन रक्ताची. कोण कुठे काय करतो नसे माहिती कुणाची. दुरावलेली मावशी आत्या मामी, दुरावलेली आत्या मावशी मामी, काका मामा भाऊ भगिनी. भेटू लागली क्षणोक्षणी फेसबुक माध्यमी. शिरता अंतरजालाच्या जाळ्यात, शिरता अंतरजालाच्या जाळ्यात, विखुरलेली नाती जगाच्या कानाकोपऱ्यात. व्यक्ती नाती आवाक्यात आली, ही तर विज्ञानाची करणी आहे ना. परंतु त्याच्यात पुढे पण परंतु आहे. सेलफोन येता हाती, विसर पडे अवती भवती. आपुली माणसेचं वावरती. सेलफोन येता हाती, विसर पडे अवती भवती. आपुली माणसेचं वावरती. आई बाबा दादा ताई, आजी आबा नातू नाती. सेलफोन दिसे सर्वांच्याच हाती. घरात असूनी सारे, नाही गप्पा नाही गोष्टी. सारं कसं शांत शांत, अळीमिळी गुपचिळी. कारण लहान थोर सारे मग्न असती अंतरजाली. घराघरातले प्रसंग आहेत. इतकी माणसं घरात असतात पण पिनड्रॉप सायलेन्स असतो. प्रत्यक्ष संवाद संपला कामापुरते बोला. प्रत्यक्ष संवाद संपला कामापुरते बोला. हाच सांगावा का विज्ञानाने दिला, हाच सांगावा का सेलफोनने दिला. विचार करायला हवा आणि आपली जवळची नाती अवतीभोवती असलेली माणसं आपण सांभाळायला हवीत असं मला वाटतं. आपण इथे एवढ्यासाठीच येतो, माणसांना भेटण्यासाठी येतो, एकमेकांशी संवाद करण्यासाठी येत असतो. मंडळी, दूर गेलेल्यांशी संपर्क ठेवण्यासाठी हा सेलफोन अत्यावश्यक आहेच, पण आपल्या जवळ असलेल्यांशी प्रत्यक्ष संपर्कात राहणं तितकंच आवश्यक आहे हे आपल्याला लॉकडाऊनमध्ये कळलं. असो तर असा हा छोटासा सेलफोन. पृथ्वीवर तर त्यांनी सगळं जग व्यापलंय. तो जर स्वर्गात गेला तर काय होईल? कल्पनाच करायला हवी नाही का? तर त्याविषयीची एक गोष्ट. आणि सेलफोन स्वर्गात पोहोचला. महाशिवरात्रीचा दिवस होता. महाशिवरात्रीचा दिवस होता. शंकराला वंदन करण्यासाठी कैलास पर्वतावर दिवसभर रीघ लागलेली असे. ती गर्दी टाळण्यासाठी म्हणून नारद ऋषी भल्या पहाटे निघून कैलास पर्वतावर पोचले.
म्हणजे काय, निवांतपणे जरा शंकरांची भेट घेता येतील, पार्वती मातेशी गप्पा करता येतील, नंदीची जरा टिंगलटवाळी करता येईल, असा हेतू त्यामध्ये. पण ते पोचले पर्वतावर, सगळीकडे सामसूम, कुठेही गडबड नाही, गर्दी नाही, रस्त्यावर देव ऋषी यक्ष कोणी दिसेना. त्यांना जरा शंकाच आली की काय कशामुळे हा प्रकार असेल, असं विचार करीत करीत ते महालाशी पोचले. महालाजवळच म्हणजे समोरच नंदी बसलेला होता. नेहमी कसं नंदी स्वागत करतो, सुरक्षा रक्षकाप्रमाणे सगळी हे करतो, तपासणी करतो आणि आता आज जा म्हणून परवानगी देतो. पण आज नंदी खाली मान घालून बसलेला होता. त्याने लक्षच दिलं नाही हो नारद तिथे आले तरी. नारदांना आश्चर्यच वाटलं की काय घडलं असेल, कशामुळे असेल असं. त्यांनी परत एकदा नारायण नारायण अशी साथ घालून नंदीला जागं करायचा प्रयत्न केला. पण नंदीने काय आपली मान सुद्धा वर केली नाही, कान हलवून फक्त पुढे जा म्हणून इशारा केला. म्हणून ते शिरले, महालात शिरले. तोपर्यंत शंकर भगवानही तिथे आले, नारदांना नमस्कार केला आणि म्हणाले, ऋषीवर्य क्षमस्व, नंदीनी वर्दी दिली नाही त्यामुळे तुमच्या स्वागताला मी पुढे येऊ शकलो नाही, पण तरी या आता. तर नारदांनाच ते विचारतात, नारदा आज महाशिवरात्र आहे ना, म्हणून मी कालच रात्री तपस्या संपवली आणि आज सकाळी सगळं आटपून इथे तयार झालोय, पण कोणीच कसं नाही, काहीच गजबजाट नाही, कुणाचा आवाज नाही, चाहूल नाही. हे एवढं यांचं बोलणं होतंय तोपर्यंत शंकराची भेट घेण्यासाठी विष्णू आणि ब्रह्मदेवही प्रवेश करते झाले. त्यांनीही म्हटलं, महादेवजी काय हो, हल्ली तुमचा नंदी कामचुकार झालेला दिसतोय. त्यांनी आमच्याकडे बघितलं नाही, आम्हाला काही विचारलं नाही, परवानगी दिली नाही. यांचं असं बोलणं झाल्यावर नारद मागे वळले, दाराकडे गेले. त्यांनी पाहिलं नंदी खाली मान घालून काय करतोय, तर त्याच्या हातात स्मार्टफोन होता आणि तो त्याच्यात मग्न होता. ते गालातल्या गालात हसतच आतमध्ये आले. ते आलेले पाहिल्यानंतर विष्णूनी म्हटलं, नारदा नक्की तूच काहीतरी कळ लावलेली असणार, त्याशिवाय असं काही घडणार नाही. गेले काही दिवस मी बघतोय हे असं वातावरण सगळं स्वर्गातलं बदललेलं आहे. नारद मुनी हसले आणि म्हणाले, या सगळ्या मागे आहे पृथ्वीवरून आणलेले भ्रमणध्वनी यंत्र, त्याचेच हे प्रताप. 15 दिवसापूर्वी मीच आणले आणि दिले सगळ्यांच्या हातात आणि सगळे त्याच्या अधीन झालेत. बघा बघा, सतत यंत्र कानाला लावलेलं, डोळे त्याच्यातच, आजूबाजूला काय चाललंय, कोण आलंय, कोण गेलंय याच्याशी लक्ष नाही. कुणाशी संपर्क करायचा असला, फोनवर बोलायचं असलं तरी त्याच्यावरूनच. करमणूकही करून घेत आहेत. शॉपिंग करायचं असलं तरी पण तेच. हे सर्व गेले काही वर्ष मी पृथ्वीवर पण बघतोय बरं का. तेव्हा मला वाटलं जरा आपल्याही देवानं याची ओळख करून द्यावी, म्हणून मी हे यंत्र आणलं आणि त्यांच्या स्वाधीन केलंय. भगवान विष्णू म्हणाले की मला कसं कळलं नाही. म्हणजे तुम्ही काय शेषशाही पहुडलेले, तुमचं कुठे लक्ष असतंय तुम्हाला जागं केल्याशिवाय. आणि ब्रह्मदेव त्यांच्या कार्यात मग्न, त्यामुळे तुम्ही तिन्ही देव याविषयी अनभिज्ञ. या यंत्राचा प्रभाव देवलोकी काय पडला होता ते नारद मात्र बघत होते बरं. सर्वांनाच या नाविन्याची ओढ लागली होती. अप्सरा पृथ्वीवरील नृत्यांगनांची नृत्य या फोनवर बघत होत्या. त्यांना तर आश्चर्यच वाटत होतं की त्या नृत्य निपुण तर होत्याच या सगळ्या नृत्यांगना, पण किती विविध प्रकारे त्या नृत्य करीत होत्या. अप्सरांनी तर आपापसात बोलून ठरवूनच टाकलं,
यमराजांकडे आपण मागणी करूया 3-4 नृत्य शिक्षकांना घेऊन या इथे वरती म्हणून. पण यमराजाचे दूत तरी कुठे वेळ पाळत होते आणि यमराजाच्या आज्ञा पाळत होते. चुका होत होत्या, नको असलेले आत्मे येत होते, मग त्यांना परत पाठवलं जात होतं. हवे असलेल्यांची वेळ टळली म्हणून ते यायला तयार नव्हते. बऱ्याच गमती जमती होत होत्या. पृथ्वीवरील दागिन्यांचे आणि कपड्यांचे प्रकार, अर्थातच देवी, अप्सरा, यक्षिणी सगळ्या अगदी मंत्रमुग्ध होऊन गेल्या होत्या. आपल्यालाही असे सगळे कपडे पाहिजेत, निरनिराळ्या डिझाईनचे, निरनिराळ्या पोताचे, म्हणून त्यांनी कुबेराकडे नोंदणी केली होती, ऑर्डर नोंदवली होती आणि शक्य तितक्या लवकर आणा म्हणून सांगितलं होतं. याचा पुरवठा करणं कुबेराला सुद्धा अवघड जात होतं. उद्याचा वायदा करावा लागत होता. म्हणजे पृथ्वीवरचीच ती स्थिती इकडे पण येत होती की शब्द पाळणं हे काही तिथे होत नव्हतं. हे कपडे दागिने झाले, पण खाद्यपदार्थ तरी किती प्रकारचे, प्रत्येक ठिकाणचा, प्रत्येक राष्ट्रातले निरनिराळे, मग त्यांचं फ्युजन होऊन ते निरनिराळे. सगळं बघून बघून देवांच्याही तोंडाला पाणी सुटलं होतं. अगदी अमृताची चव सुद्धा फिकी वाटत होती त्यांना. प्रत्येक जण या स्मार्टफोनमुळे प्रत्येकाला नेमून दिलेली कामं होण्यात विलंब लागत होता. त्यामुळे तंटे बखेडे वाढले होते. एकमेकांशी घरातूनच बोलत असल्यामुळे रस्ते सामसूम होते. चित्रगुप्त मात्र खुश होता. त्याची कामं कशी बिनचूक होत होती कॉम्प्युटरमुळे आणि लवकर लवकर होत होते. आता आपणही आधुनिक झालं पाहिजे यासाठी स्वर्गवासी देवदेवता इंद्रदेवांकडे मोर्चा घेऊन जाण्याचा विचार करीत होते. आता मोर्चासाठी त्यांना त्यांचे रथ पण अगदी जुनाट वाटू लागले होते. त्यांनाही पृथ्वीवरच्या निरनिराळ्या मेघच्या गाड्या हव्या होत्या. मग नारदांनी मोर्चा वळवला पृथ्वीवरून येऊन स्वर्गात स्थायिक झालेल्या लेखक, कलाकार यांच्याकडे. तेही हातात स्मार्टफोन घेऊन बघत होते काय काय चाललंय पृथ्वीवर. पु ल देशपांडे आचार्य आत्र्यांना म्हणाले, अहो 10,000 या मोबाईलने तुम्हाला मागे टाकलं बरं का. या स्मार्टफोनवर मोदी व्याख्यान देतात ना, तेव्हा 10 लाखापेक्षा जास्त लोक एकाच वेळी ऐकतात. त्यांना अगदी जगाच्या कानाकोपऱ्यातून. पुलं तुम्हाला नाही का वाटत जावं आपण परत पृथ्वीवर? ही गर्दी आपल्याला पण अनुभवता येईल. चला जाऊया ब्रह्मदेवाकडे आणि सांगूया त्यांना, करा परत आमची बदली थोडे दिवसासाठी का होईना, पण पृथ्वीवर. तुम्ही म्हणाल त्यावेळेला परत येऊ आम्ही 1-2-4 वर्षानंतर. आपण इथे यायची जरा घाईच केली. अशा विचाराने सगळे अस्वस्थ झाले होते. तो स्वर्गातील गोंधळ पाहून खुश होती ती एकच व्यक्ती, आणि ती म्हणजे नारद मुनी. त्यांना खात्री होती, पृथ्वीवर ते फिरत होते, त्यांना अतिशय वाईट वाटत होतं की पूर्वी कसं जग होतं. रामकृष्णाच्या काळी रामराज्य होतं, सगळे सुखाने नांदत होते. पण हळूहळू कलियोग आलं, तसा सगळीकडे अराजक माजत गेलं. दहशतवाद चालू सगळीकडे बोकाळलाय. सगळं जगच संपवायला निघालेत. पण विष्णूनं ह्याची जाणीव कशी नाही? त्यांनी तर यांना वचन दिलेलं आहे की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, मी पुन्हा पुन्हा येईन, पुन्हा पुन्हा जन्म घेईन. मग अजून त्यांना ही वेळ आलेली वाटत नाही? म्हणजे अजून किती विनाश होणार आहे ह्या पृथ्वीचा? त्यांना जागं करायलाच हवं. आणि यासाठीच हा स्मार्टफोन स्वर्गात आणून त्यांनी हा गोंधळ माजवला होता. पृथ्वीवर काय चाललंय याची थोडीशी चुणूक तरी स्वर्गातल्या लोकांना, मुख्यतः ह्या त्रिदेवांना लागू दे यासाठी. आणि मग त्यांना वाटायला लागलं की आता तरी हे तिघे जरा कामाला लागतील पृथ्वीवर सुराज्य निर्माण करण्यासाठी. अहो त्यासाठी त्यांनी या त्रिदेवांच्या घरात सुद्धा शिरकाव करून घेतला होता. लक्ष्मी,
उमा म्हणजे पार्वती, सरस्वती, त्या तिघींनाही त्यांनी भ्रमणध्वनी यंत्र दिलं होतं. त्याही एकमेकींच्या संपर्कात होत्या. गॉसिपिंगसाठी त्यांना दासींची गरज नव्हती. प्रत्यक्ष संपर्क होत होता आणि बोलत होता. त्यामुळे दासीनंही इकडचं तिकडे काही कमी जास्त करून सांगायची मुभा नव्हती. खरं तर पृथ्वीवर आता भौतिक सुखांचा अतिरेक झालाय, पण ती सुद्धा एकदा अनुभवून बघावी असं लक्ष्मी मातेंना वाटत होतं. कारण साहजिक आहे, विष्णू गेले की पाठोपाठ लक्ष्मी देवी येणारच. त्यांना वाटत होतं की चला पृथ्वीवर एकदा अवतार घेऊया. आणि आता त्यांना गरुडावरून नाही तर सुपरसॉनिक जेटमधून प्रवास आणि फेरफटका करायचा होता. आणि असा आपला हेतू सफल व्हावा यासाठी त्यांनी या तिघींना प्रेरित केलं होतं. नारदांचा हेतू सफल झालाय हे त्यांना कळल्यावर त्यांनी जाता जाता आपल्या उपरण्यातून 3 फोन काढले, तिघांच्या हातावर ठेवले, ब्रह्मा विष्णू महेश यांच्या, आणि म्हणाले हेच ते यंत्र 4x6 इंचाचं. याने स्वर्गातली आणि पृथ्वीवरची सगळी घडी बिघडवून टाकले. तुम्ही स्वतःच अनुभव घ्या याचा. बघताच आहात काय चाललंय ते. प्रत्यक्ष न भेटता आणि कुणालाही न कळत तुम्ही एकमेकांच्या संपर्कात राहू शकता. व्हिडिओद्वारे मीटिंग करू शकता. मनात विचार आला की तत्क्षणी एकमेकांना सांगू शकता. खरं तर याचे हे विधायक उपयोग आहेत, पण त्याचा वापर होण्याऐवजी गैरवापरच अधिक होतोय हे तुम्हालाही पटेल. आता सारं जग मुठ्ठीमे करणारा हा स्मार्टफोन आयुष्य सुखकर करतो, तसेच दुःखदही. 15 दिवसात स्वर्गातील व्यवस्थेची घडी बिघडली तर 15 वर्षात पृथ्वीवर काय उत्पात झाला असेल तुम्हीच विचार करा आणि सांभाळा सर्व. मी चाललो नारायण नारायण म्हणून ते तिथून निघून गेले, अंतर्धान पावले. त्रिदेव मात्र यानंतर विचारात गढून गेले. स्वर्गलोकातील कारभार सुरळीत चालायचा तर तो कारभार ज्यामुळे बिघडलाय ते यंत्रच नाहीसं केलं पाहिजे या निष्कर्षाप्रत ते शेवटी आले. आणि त्यांनी विचारपूर्वक निर्णय घेतला, ही सर्व यंत्र देवानी इंद्र दरबारात जमा करावीत. त्यांचा दुरुपयोग होऊ नये म्हणून भगवान शंकर ही सर्व यंत्र नष्ट करतील. विष्णू सर्वांवर आपलं नियंत्रण ठेवतील, प्रस्थापित करतील आणि ब्रह्मदेव सृष्टीचा तोल सांभाळतील. या आदेशातून त्रिदेवींचीही सुटका नव्हती बरं का. नारद मुनी सप्तलोक भ्रमंतीला निघून गेले. एवढ्यात परत येण्याची शक्यताही नव्हती. त्यामुळे हे त्रिदेव खुश होते, कारण त्यामुळे कळ लागण्याची शक्यता नव्हती. लवकरच स्वर्गातील परिस्थिती पूर्वपदावर आली. सर्वजण आपापल्या कार्यात निमग्न झाले. पण ह्या त्रिदेवानी एक मात्र मखलाशी केली होती बरं का. आपल्या जवळील हे भ्रमणध्वनी ते त्यांनी तसेच ठेवले होते आणि ते कायम चार्ज राहतील अशी तरतूद केली होती. आणि सुखे नैव एकमेकांच्या संपर्कात राहिले होते. आणि लक्ष्मी देवी मात्र वाट पाहत होत्या की कधी एकदा श्री विष्णू निवांतपणे भेटतात आणि आपला पृथ्वीवर जाण्याचा स्त्री हट्ट ते कधी पुरवतात. धन्यवाद. आता आपण वाट पाहूया श्री विष्णू कधी येत आहेत आणि पृथ्वीला कसं पूर्ववत करतायत ते. या दशावतारांच्या यांच्या गोष्टी सगळ्या आपण ऐकत होतो. आणि आता लॉकडाऊनमध्ये सुद्धा परत एकदा टीव्हीवरून रामायण महाभारत हे सगळं परत दाखवलं गेलं. त्यामुळे लहानपणी जो आस्वाद घेतलेला 25-30 वर्षापूर्वी घेतला होता, मला वाटतं 40 वर्ष झाली असतील, 25-30 सुद्धा नाही,
तो परत एकदा आस्वाद घेता आला आपल्याला. हे सगळं कशामुळे? तर ह्या चित्रफितीमुळे, चालत्या बोलत्या चित्रकथांमुळे. थोडक्यात काय, दृकश्राव्य माध्यमातून आपण पाहिलेल्या गोष्टी लक्षात ठेवणं खूप सोपं जातं, नाही का? सिनेमा हे असंच एक दृकश्राव्य माध्यम, ज्याचा आपण भरपूर आस्वाद घेतलेला आहे. अगदी थिएटरमध्ये बसून वेळ प्रसंगी कॉलेजचे पिरियड्स बंक करून सुद्धा. आज तशी वेळ येत नाही, कारण म्हटलं तसं प्रत्येकाच्या हातात असतो, कुठच्याही वेळेला कधीही. म्हणजे त्यासाठी मुलं कॉलेज बंक करीत नाहीत असं नव्हे, पण त्यांची कारणं निराळी असतात. तर अशा या सिनेमाच्या नावांचा उपयोग करून मी एक पॅरेग्राफ लिहिलाय. तो आता तुम्हाला वाचून दाखवते, पण तुम्ही नुसताच ऐकायचा नाही बरं का. त्याच्यात सिनेमांची किती नावं आलेली आहेत ते मोजायचंय आणि सांगायचंय. जे बरोबर सांगतील त्यांना बक्षीस मिळेल. तयार का? वाचू? ती तारीख होती 22 जून. जाऊया पुण्याला या विचाराने एक गाडी अनाडी ठरवली. करूया प्रवास मुंबई पुणे मुंबई असा गंमत जम्मत करीत. जरा वेगळी वाट निवडली. आडवाटेचा रस्ता, त्यामुळे धुराळा मात्र खूप उडत होता. पण अगदी मज्जाच मज्जा येत होती आम्हाला. सगळी मित्रमंडळी बरोबर होती. आजूबाजूचा निसर्ग निहाळता येत होता. वाटेत एक देऊळ लागलं. अगदी पुरातन देऊळ होतं. पाहिलं तर ते देऊळ बंद. जवळच फिरणारा एक वेडसर माणूस म्हणाला, हे देऊळ नाही काही, हा आहे एक वाडा, एक डाव भूताचा वाडा. एकदम टकाटक भूत आहे याच्यात. प्रसन्न झालं तर पैशाचा पाऊस. घाबरून निघालो तर म्हणाला हॅपी जर्नी. जरा पुढे गेल्यावर लागलं सावरगाव नावाचं एक खेड. तिथं चालू होती जत्रा. या जत्रेत एका ठिकाणी चालू होतं लोकनाट्य राजा हरिश्चंद्र. त्या सैराट गर्दीत आमचे दोस्त दिसेनासे झाले. हरवलेच म्हणा ना. सगळ्यांची ताटातूट झाली. जणू काही आम्ही लपाछपीच खेळत होतो. शेवटी बाजी मारली आणि सारे बॉईज भेटलो एकदाचे. खूप भूक लागली होती. मग तुटून पडलो मिळेल त्या फराळावर. शेवटी गुलाबजाम खाऊन परत मार्गस्थ झालो. परत पुण्याकडे प्रस्थान केलं. टाइमपास करीत करीत, एकमेकांना दे धक्का करीत शेवटी पुणं गाठलं. आता जीवाचं पुणं करायचं तर ये रे पैसा, अशी पैशाची आळवणी करायलाच हवी ना. पुण्यातील गल्ली बोळात फिरताना उमज पडेल तर अशी अवस्था झाली आमची. भरपूर पायपीट करावी लागली आणि श्वासच लागला की हो. इतरही क्लासमेट्स भेटले आमचे पुण्यात. मग तेथे बालगंधर्व मध्ये नटसम्राट पाहिलं. एका मित्रानं एक आनंदाची बातमी दिली. अखेर त्याचे नवरी मिळे नवऱ्याला हे मिशन सक्सेसफुल झालं. बायको डॉक्टर. मग आम्ही त्याला खूप चिडवलं. आता तुम्ही आनंदी गोपाळ. या आनंदा प्रित्यर्थ श्रेयसमध्ये जाऊन हापूस आंबापुरी मुरंबा यावर ताव मारला आणि मग परतीच्या प्रवासाला सज्ज झालो. एक मात्र खरं की जगाच्या पाठीवर पुण्यासारखं दुसरं शहर नाही. काय मजा आली ना. मग सांगा बरं, किती नावं आहेत सिनेमाची?
33 कोणी सांगितली? या जवळ आ. आता देवधर 2 कवितांचं वाचन करतील. हॅलो, नमस्कार. मी कवी नाही, पण मला कविता खूप आवडतात आणि एखादी कविता आवडली तर त्याचा आनंद आपण घ्यायचा, तसा इतरांनाही द्यावा असा माझा प्रयत्न असतो. तर अशा मला आवडलेल्या 2 कविता मी सादर करणार आहे. ह्या माझ्या नाहीत, पण मला आवडल्या आणि मला खात्री आहे तुम्हाला सुद्धा त्या आवडतील. माणसाचा स्वभाव कसा असतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कोणी बोलघेवडे असतात, कोणी अबोल असतात, कोणी एकदम रागीट असतात, कोणी अगदी मवाळ असतात, कोणी आतल्या गाठीचे सुद्धा असतात. या कवितेत माणसाचा स्वभाव कसा असतो हे खूप छान वर्णन केलेलं आहे. आणि असे कवी आहेत रवींद्र कारेकर. कुणा कपाळी सदैव आठ्या, आठ्या असलेले सुद्धा आपल्याला भेटता येतात. कुणी मोकळे हसती बोलत, आग ओकती कुणी उगीचच, कुणीतरी उगाचच बोलत असतात. कुणी रंगतो मजेत डोलत, कुणी आळवी राग सुमधुर, कुणी आळवी राग सुमधुर, लिहिती कोणी सुंदर कविता, कुणी डुंबतो समुद्रात अन कुणास खुणवी अवखळ सरिता. कुणास स्मरतो रामप्रभाती, असंही आपल्याला भेटतात की सकाळी उठल्यापासून त्यांचं रामचिंतन चालू असतं. कृष्ण भक्तीत रमतो कोणी, कोणी कृष्णाचे भक्ती असतात, कोणी रामाचे असतात. कुणी गर्जती हर हर शंभू, कुणी गर्जती हर हर शंभू, विठ्ठला पुढे नमते कोणी. हळवे कोणी सुहृदय प्रेमळ, हळवे कोणी सुहृदय प्रेमळ, कुणी अबोली कुणी लाजरे, कुणी अबोली कुणी लाजरे. कुणी बडबडे, कुणी बडबडे हसमुख कोणी, कुणी शांत तर कुणी नाचरे. मेघ झिरपती अश्रुरूपाने, दुःखी असून हसती कोणी, कोणी सावध सतर्क डोळस, कोणी सावध सतर्क डोळस, प्रेमामध्ये फसती कोणी. लोभी कुणी, कोणी कंजूस, कोणी कंजूस असतात, कोणी लोभी असतात. हात कोणाचा असे मोकळा, कुणी थोपवी मनात वादळ, कुणी थोपवी मनात वादळ, कुणा भावतो रम्य सोहळा. विनम्र कोणी गर्व कोणाला, काही विनम्र असतात, काही गर्विष्ठ असतात. कणखर कोणी, कोणी नाजुक, कुणी मोडती परीन झुकती, म्हणतात ना झुकणार नाही मी काय झालं तरी सुद्धा. सोज्वळ कोणी सात्विक साजूक, सोज्वळ कोणी सात्विक साजूक. साहित्याच्या 9 रसासम, साहित्यात जसे 9 रस असतात तसे तऱ्हे तऱ्हेचे स्वभाव येथे, तऱ्हे तऱ्हेचे स्वभाव येथे. माणूस उत्तम दिसता नकळत, माणूस उत्तम दिसता नकळत, जुळतो माझा स्वभाव तेथे, जुळतो माझा स्वभाव तेथे. आणखी एक मला आवडलेली गोष्ट आहे, कविता आहे कोट्याधीश चोर. कोट्याधीश चोर आणि त्याचे कवी आहेत चारुदत्त. पुलंच्या घरात शिरला चोर, पुलंच्या घरात शिरला चोर, लागला त्यांच्या जीवाला घोर, लागला त्यांच्या जीवाला घोर. पण पुस्तक वाचताना त्याला बघून चोर सुद्धा वाटला त्यांना थोर, पुस्तक वाचताना त्याला बघून चोर सुद्धा वाटला त्यांना थोर. पुलं म्हणाले चोराला, पुलं म्हणाले चोराला, अरे काय वाचतोयस दाखव, कुठलीही ओळ वाच अन रडून मला दाखव. चोर म्हणाला,
चोर म्हणाला, मोहाने पैशाच्या शिरलो होतो घरात, मोहाने पैशाच्या शिरलो होतो घरात. अहो तिजोरीत होती सरस्वती इथे आणि लक्ष्मी मात्र दारात. तिजोरीत होती सरस्वती इथे आणि लक्ष्मी मात्र दारात. विडंबन विनोद वात्रटिका होती, विडंबन विनोद वात्रटिका होती. कोटी कोटी होते शब्द, वल्ली अन फुलराणी वाचून झालो मी निशब्द. वल्ली अन फुलराणी वाचून झालो मी निशब्द, असं चोर त्यांना म्हणाला. पुलं म्हणाले चोराला, पुलं म्हणाले चोराला, काहीतरी कोणाचं घेऊन रडवण्यापेक्षा त्याला छानसा एकच विनोद सांगून भाग पाड हसायला. तो म्हणाला, नसतं आव्हान. तो म्हणाला, नसतं आव्हान नका लावू पेलायला. अहो मी तर साधा भुरटा चोर, मी तर साधा भुरटा चोर, टाळ्यांचा खजिना लुटणारे तुम्हीच खरे दरोडेखोर. पुन्हा जर येशील इथे चोरायला कधी काही, पुन्हा जर येशील इथे चोरायला कधी काही, पोटातील आग हसण्यानेच विझेल जरी पैसा मिळाला नाही, जरी पैसा मिळाला नाही. चोर म्हणाला, चोर म्हणाला, असा मी एक चोर असामी, असा मी एक चोर असामी. गणगोत दावलत मला, गणगोत दावलत मला, मिळवले दान द्यायचं सांगून, मिळवलेलं दान द्यायचं सांगून माणूस बनवलत मला, माणूस बनवलत मला. मला खात्री आहे तुम्हाला आवडली असेल. धन्यवाद. आता परत एक कथा सांगते. ही कथा सत्य घटनेवर आधारित आहे. काय असतं, हल्ली बघा मुलं सतत एकमेकांना सरप्राईज देत असतात. आधी काही सांगायचं नाही आणि एकदम दत्त म्हणून उभं राहायचं आणि सरप्राईज म्हणायचं. पण कधी असा विचार केलाय का की असं सरप्राईज देताना त्याचे परिणाम काय होतात, कसे होतात? त्यांना नसतं, पण त्यामुळे मला त्यांना सांगावं असं वाटतं की अरे सरप्राईज द्यायचं असलं ना तर निदान कुणाला तरी एकाला तरी ते सरप्राईज तुमचं माहिती असू दे, नाहीतर तुम्हीच सरप्राईज व्हाल. घरी म्हणजे न कळवता तुम्ही याल आणि तुम्ही याल तर घराला दाराला कुलूप मिळेल तुम्हाला. तर ही सत्य घटनेवर आधारित मी लिहिलेली एक कथा. ऑस्ट्रेलियात आलेला अनुभव आहे हा. शुक्रवारची रात्र म्हणजे विकेंडची सुरुवात. तिथे सगळे अगदी रिलॅक्स्ड असतात. शुक्रवार म्हटलं की सगळे रिलॅक्स. रात्री उशिरापर्यंत जेवणं होऊन गप्पा मारीत बसायचं, कुठे एखादा पिक्चर बघायचा टी व्हीवरती आणि आरामात झोपायचं. दुसऱ्या दिवशी काही उठायची घाई नसते. 2 दिवस हाताशी असतात कामं वगैरे करायला. तर त्याप्रमाणे आम्ही रात्री पिक्चर बघून 1-1:30 वाजता झोपायला गेलो. जरा झोप लागते तोपर्यंत बेल वाजल्याचा मला भास झाला. मी म्हणाले की आत्ता कोण येणार आहे? काही नाही, तुला भास झाला असेल. रात्रीच्या वेळ आधी एकतर इथे कधी कोणी बेल वाजवत नाही, अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय कोणी येत नाही, त्यामुळे बेल वाजायचाच प्रश्न नाही. तुला आपले काहीतरी भास झाला. पुन्हा मी आडवी झाले, पण नाही, खरंच बेल वाजली होती. पुन्हा एकदा बेल वाजली. त्यानंतर मात्र आम्ही उठून बाहेर हॉलमध्ये आलो. आम्ही दोघं, मुलगा असून सगळेच आम्ही बाहेर आलो. जरा काळजीच वाटली की आत्ता बेल कोण वाजवणार. म्हणून मुलगा दार उघडायला गेला तर सुनेनी नेहमीप्रमाणे सूचना केली, सेफ्टी डोअर उघडू नकोस, आतूनच बोल, आतूनच बघ. तो गेला, त्याने आतलं दार उघडलं. तिथूनच तो बोलत होता. तर समोर 2 इंडियन माणसं उभी होती. त्यांच्याशी तो बोलला काय बोलायचं ते, आणि त्यांनी दार उघडलं आणि त्यांना आतमध्ये घेतलं. त्या आत येऊन बसले. सुनेने लगेच त्यांना पाणी आणून दिलं. त्या जून जुलैच्या दिवसात, म्हणजे तिकडे प्रचंड थंडी असते, म्हणजे US मध्ये जी डिसेंबरमध्ये थंडी असते ती तिकडे
याच्या मे जून जुलैमध्ये थंडी असते, तर थंडीचे दिवस होते. तरी ते दोघे जण घटाघटा थंड पाणी प्यायले. आम्हाला कळेना की आत्ता ह्या वेळेला का, कोण आणि कशासाठी आले ते, काय झालं असेल. मग बोलता बोलता त्यांनी जी काही गोष्ट सांगितली की आमच्या समोरच्या बंगल्यात राहणारी एक फॅमिली, ती पण इंडियनच होती, साऊथ इंडियन होती. अर्थात तिकडे एकमेकांच्या घरी जाणं वगैरे फारसं नसायचं, पण आम्ही बाहेर असलो आणि तो गाडीतून जाता येताना दिसला की थांबून 2 मिनिटं बोलून हात करून निघून जायचा. तर त्या मुलाचा पत्ता लागत नव्हता. त्याची बायको 15 दिवसापूर्वीच भारतात गेलेली होती. आणि हल्ली काय आता आहे, सोशल मीडियामुळे, डिजिटल मीडियामुळे क्षणाक्षणाला तुमचे व्हेअर अबाउट्स कळत असतात. फेसबुकवरून बोलणी होत असतात, फोनवरून बोलणी होत असतात. तर गेले 2 दिवस तिचा त्याच्याशी संपर्क झाला नव्हता. कुठे फेसबुकवर पोस्ट नाही, व्हॉट्सॲपवर नाही, फोन लागला तर आउट ऑफ रीच, ऑफिसमध्ये फोन लागेना. त्यामुळे ती जरा चिंतेत होती. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, मग मात्र तिला राहावेना की कुठे असेल हा. झालं होतं काय, ती जाताना तिने त्याला आग्रह केला होता, मी जाते महिनाभर, पण तू 8 दिवस तरी ये, आपण बरेच दिवसात गेलो नाहीये, तू पण चल, घरी सगळ्यांना बरं वाटेल. ह्याचा एकच दोष आहे, मला रजा नाही, मी येणार नाही, मला रजा नाही, मी येणार नाही. तिने शेवटी आग्रह करायचं सोडून दिलं आणि ती निघून गेली. पण म्हटल्याप्रमाणे रोजच्या रोज त्यांचा संपर्क होता. 2 दिवस काही संपर्क नाही म्हटल्यावर तिने ॲक्च्युअली माझ्या सुनेलाही फोन केला होता, पण अननोन नंबर पाहिल्यामुळे तिने काही तो फोन घेतला नव्हता. मग हे दोघे जण होते, त्या सुशांत नाव त्याचं, सुशांत आणि सुप्रिया. तर त्या सुशांतचे हे 2 मित्र. मग त्यांना शेवटी तिने फोन केला आणि त्यांचा फोन सुदैवाने लागला आणि त्यामुळे तिने त्यांना बातमी म्हणजे सांगितलं की जरा बघ छडा लावून, कुठे आहे, काय आहे, का त्याचा फोन लागत नाहीये, जरा चौकशी करून ये. हे सगळं रात्री अपरात्री, म्हणजे तिचा फोनही रात्री, आता इथला दिवस तिथले पुढे वेळ असल्यामुळे शेवटी ती रात्रीची वेळ आली. तिचा फोन झाल्यानंतर त्यांनी लगेच त्याच्या ऑफिसमध्ये फोन केला चौकशी करायला. तर ऑफिस बंद झालेलं. सिक्युरिटी गार्डनी सांगितलं की आत्ता ऑफिसमध्ये कोणीही नाही आहे, तुम्हाला काहीही माहिती मला देता येणार नाही, तुम्ही सोमवारी फोन करा. त्या दिवशी होता शुक्रवार, म्हणजे शनिवार, रविवार आणि सोमवारची सकाळ इथपर्यंत ती सुप्रिया काही थांबायला, म्हणजे ती अगदी बेचैन झाली होती. त्यामुळे तिने त्यांना सजेस्ट केलं, रिक्वेस्ट केली की तुम्ही एक काम कराल का, घरी जाल का माझ्या, कदाचित त्याला जर बरं नसलं, आजारी पडला असला, उठवत नसलं तर त्याला हेल्प मिळणार कशी, तर तुम्ही जाऊन बघाल का. ते दोघे जण आले, दाराला कुलूप होतं, दार उघडत नाही त्यांचा, आणि त्यांचा दोघांचा एकमेकांशी संपर्क सतत चालू होता. त्यामुळे तिने सांगितलं की आमच्या समोरच हे राहतात, त्यांच्याकडे तुम्ही चौकशी करा. आणि त्या संबंध एरियामध्ये इंडियन असणारे तेच आणि आम्हीच समोरासमोर होतो, त्यामुळे साहजिकच बाकी कुणाला माहिती असायची काही शक्यता नव्हती. आणि त्याप्रमाणे ते आमच्याकडे आले होते. आता करायचं काय घरात, तर ती मुलगी सुप्रियानी परत म्हटलं, तुम्ही जरा घरात जाऊन बघा ना, म्हणजे घरातलं सामान काय, किंवा तो बरं नसेल तर त्याला हेल्प हवी असली तर. पण असं कसं करणार, किल्ली नाही, दार उघडणार कसं, असा प्रवेश करणे हे इल्लीगल आहे. तर शेवटी त्यांनी डिसिजन घेतला की आपण पोलिसांना इन्फॉर्म करूया. म्हणून पोलीस स्टेशनला फोन केला. पोलिसांचं आपल्यासारखंच ह्याची नोंद केल्यापासून 48 तासपर्यंत ते काहीही ॲक्शन घेत नाहीत, घेणार नाहीत. इतका वेळ थांबणं कुणालाच शक्य नव्हतं. तर त्या सुप्रियानीच सांगितलं, तुम्ही असं करा, कंपाऊंडवरून उडी मारून मागच्या बाजूला जा, बॅकयार्डला जा, तिथून तुम्हाला गॅरेज उघडता येईल आणि गॅरेजमधून जो दरवाजा आतून उघडता येतो घराचा, तो दरवाजा तुम्ही उघडा आणि आत जा. तर ते म्हणाले की पण असं करणं, सायरन वाजायला लागला तर काय करायचं. म्हणून यांनी पोलिसांना परत इन्फॉर्म केलं की असं असं आहे, तुम्ही काही घेत नाही, आम्हाला अशी भीती वाटते की तो आजारी असेल तर काय, त्याला हेल्पची गरज असेल तर काय, तर त्यामुळे आम्ही असं करायचा विचार करतोय, आम्ही करू का. पोलिसांनी सांगितलं ठीक आहे करा.
म्हणून हे तिघे जण गेले. त्यातला एक जण पलीकडे गेला. बॅकयार्डमधून गॅरेज उघडलं. गॅरेजमध्ये दोन्ही गाड्या होत्या. म्हणून त्याला आणखी काळजी वाटली. गाडी आहे आणि हा कुठे सापडत नाही, म्हणजे खरोखरच घरात आहे आणि आजारी वगैरे आहे की काय. सुप्रियानी सांगितलं आता दार उघडायचा प्रयत्न केला. दार उघडायचा प्रयत्न जबरदस्तीने करायला लागल्याबरोबर झाला, भोंगा वाजायला लागला. पण गंमत म्हणजे आजूबाजूच्या घरातलं कुणीही बाहेर डोकावलं सुद्धा नाही. रात्रीच्या शांत वेळी म्हणजे त्या आसपासच्या परिसरात तो आवाज नक्कीच ऐकू गेला असेल. पण तेवढ्यात त्या सुप्रियाने दारावरच्या त्या लॉकचा कोड नंबर सांगितला आणि हे दार उघडून आतमध्ये गेले. लाईट्स वगैरे लावले. सगळ्या घरात फिरून पाहिलं, तो काही तिथे नव्हता. मग तीच इन्स्ट्रक्शन्स देत होती, अमुक ठिकाणी बघा लॅपटॉप आहे का. लॅपटॉप नव्हता. मग त्याने सांगितलं कपाटात अमुक ठिकाणी आमच्या बॅग्स असतात, तर त्या बॅग्स आहेत का बघा. तर त्यातली एक छोटीशी बॅग म्हणजे केबिन बॅग असल्यासारखीच ती एक मिसिंग होती. मग त्यांना वाटलं की कदाचित ऑफिसच्या कामासाठी तो कुठेतरी बाहेरगावी गेला असेल आणि तिकडे रेंज नसेल, काही प्रॉब्लेम असेल म्हणून फोन लागत नसेल. म्हणजे निश्चिंत झाले की बॅग नाहीये, घरात कोणी नाहीये, चोरी वगैरे झालेली नाही आणि मुख्य म्हणजे तो आजारी नाहीये. सुप्रियाला सांगितलं, तिलाही जरा दिलासा मिळाला. पण तरी मग गेला कुठे हा तर प्रश्न होताच. पण तो प्रत्यक्ष त्याच्याशी संपर्क झाल्याशिवाय काही सुटण्यासारखा नव्हता किंवा ऑफिसमधून काही कळल्याशिवाय. ते सोमवारशिवाय काही कळणं शक्यच नव्हतं. पुढचे 2 दिवस कोणी आम्ही विषयही काढत नव्हतो, कारण सतत तोच विषय झाला की पुन्हा पुन्हा त्याचा त्रास होतो. पण बाहेर पडलं, समोर त्याचं घर दिसलं की लगेच आपलं कुठे असेल. आमच्या मुला एवढाच तो, म्हणजे साहजिकच आपल्याला आणखी काळजी वाटते. शनिवार गेला, रविवार गेला, तोपर्यंत ते जे दोघे मित्र आले होते ते आणि माझा मुलगा एकमेकांच्या फोनवर संपर्कात होते. कुणाला काही कळलं समजलं तर एकमेकांना सांगावं यासाठी. काहीच पत्ता नव्हता. सोमवारी सकाळी उठलो आणि पाहिलं तर सोमवार हा तिथला कचरा कलेक्ट करण्याचा दिवस, त्यामुळे गाड्या येतात. तर सकाळी त्याचे दोन्ही डस्टबिन्स बाहेर गेट जवळ होते. त्यामुळे आम्हाला वाटलं बहुतेक आलेला असेल. म्हणून परत माझ्या मुलांनी जाऊन पाहिलं, ते कोणी नाही. काय काय कळायला मार्ग नाही. झालं तो दिवस, म्हणजे सकाळ झाली आणि दुपारी 11, 11:30 वाजता मुलांनी फोन करून सांगितलं की हा मुलगा इंडियामध्ये पोचलेला आहे. तर झालं होतं असं. पण कसं काय काहीच कळायला मार्ग नाही ना. पण तरी आम्ही निवांत झालो की चला, म्हणजे माणूस आहे, सुस्थितीत आहे, त्याला काही झालेलं नाही आणि तो त्याच्या घरी पोचलेला आहे. 8-15 दिवस झाले. समोरचं दार उघडं दिसलं, लाईट्स लागलेले दिसले. पण विचारायला जाणार कसं, म्हणजे आपल्याला कितीही कुतूहल असलं तरी इथे आपण शेजारी विचारू, लगेच जाऊन विचारू काय गं कुठे होतीस, न सांगता कुठे गेली होतीस वगैरे विचारू. पण ही तिथली परिस्थिती तशी नाही. मग तो वीकेंड आल्यानंतर ती दोघं जण आमच्याकडे आली. त्याला तर अगदी लाजच वाटत होती, कारण रात्री अपरात्री त्यांनी मित्रांना त्रास दिला होता. इथे सगळ्यांना असं नाही म्हटलं तरी तो त्रास आणि मानसिक सुद्धा त्रासच ना तो. आधी त्यांनी सॉरी म्हटलं, मग इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि मग त्याच्याशी आम्ही बोललो. तर तो म्हणाला, आता कानाला खडा, यापुढे सरप्राईज नाही. म्हटलं पण काय झालं काय. म्हणे जेव्हा सुप्रियानी जायचं ठरवलं तेव्हाच मी ठरवलं होतं की आपण जायचं, पण कुणालाही कळवायचं नाही. माझं तिकीट तिच्याबरोबरच काढून झालं होतं, पण तिला याचा पत्ता नव्हता आणि मी सांगितलंही नव्हतं. आणि कळू नये म्हणून जायच्या दिवशी पासून माझा हा फोन मी बंद ठेवला होता. सोशल मीडियावर मी गेलो नाही. ऑफिसमध्येही कुणाला काही सांगितलेलं नव्हतं. त्यामुळे ऑफिसमध्ये फक्त इंडियाला जातोय एवढंच माहिती होतं. त्यामुळे बाकी मित्रांना, तुम्हाला कुणालाच म्हणाले मी काही सांगितलं नव्हतं.
आणि ठरल्याप्रमाणे गेलो, मुंबईला पोचलो आणि त्या दिवशी जी काही माझी फ्लाईट होती ती कॅन्सल झाली. तो केरळचा होता. केरळला जाण्यासाठी माझं जे बुकिंग होतं ते फ्लाईट कॅन्सल झाल्यामुळे माझ्या हातात एक अख्खा दिवस होता. मग त्या दिवसाचं मुंबईत बसून करायचं काय? तर बरेच दिवस माझ्या मनात होतं की आपण शिर्डीला जावं. परत येताना काही जायला वेळ नव्हता म्हणून गाडी केली, शिर्डीला जाऊन आलो, रात्री परत आलो आणि दुसऱ्या दिवशीचं फ्लाईट पकडून घरी गेलो. म्हणे घरी जाताना अगदी मी स्वप्न बघत होतो की लोकांना सगळ्यांना घरचे किती आनंदित होतील, सगळ्यांना कसं सरप्राईज वाटेल, त्यांच्या चेहऱ्यावर कसं हास्य येईल, भाचवंड सगळी मामा आला म्हणून माझ्या भोवती फेर धरतील, बायकोला बरं वाटेल, सगळे नातेवाईक खुश होतील, अशा स्वप्न बघत बघतच मी सगळा प्रवास केला. फ्लाईटमधून उतरल्यानंतर गाडी केली आणि निघालो. घर जवळजवळ 1-1.5 तासाच्या अंतरावर. तिथे गेलो, बघतो ते सगळं शांत शांत होतं, आजूबाजूलाही कुणी नाही, घरातही सगळी शांतता वाटत होती. नाहीतर कसं सुट्टी असल्यामुळे मुलं पाहुणे आलेले असतात, भावाची बहिणींची सगळी मुलं, गोंधळ सगळा चालू असतो. पण आज सगळं शांत होतं. मलाच आश्चर्य वाटलं की काय झालं असेल म्हणून असं असेल. आणि मी तर 2 दिवस फोन बंद ठेवला होता, म्हणजे काही घडलं असलं तरी मला कळायला मार्ग नाही. पाहिलं तर वडील बेचैन अवस्थेत अंगणात येरझारा घालत होते. मला पाहिल्यावर ते थबकले, पण पुढे आले नाहीत. म्हणजे त्यांच्या डोळ्यात आश्चर्य दिसत होतं. मी गेलो, त्यांना नमस्कार करायला खाली वाकलो. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे ते खांद्याला धरून वर उचलणार आणि मिठीत घेणार. त्याप्रमाणे त्यांनी खांद्याला धरलं, उभं केलं आणि खाडकन एक कानाखाली वाजवली. मला कळेना. दारात बायको उभी होती, चेहरा ओढलेला, उतरलेला. तिच्या मागून भाऊ बाहेर आला. त्यांनी माझी बॅग हातात घेतली आणि मला तो आत घेऊन गेला. सरळ त्यांनी आईच्या रूममध्ये नेलं. आई झोपलेली होती. माझ्या नावाचा जप चालला होता. भाऊ म्हणाला, बघितलंस, 2 दिवसात तुझा काहीही पत्ता लागत नाही म्हटल्यावर तिच्या मनावर किती ताण आलाय. ती अखंड तुझ्या नावाचा जप करते. काय झालं असेल बरं? तू इकडे येणार नाही हे माहिती होतं, पण तिकडे काय झालं असेल? रस्ते ॲक्सिडेंट्स होतात. नंतर मध्यंतरी इंडियन लोकांच्यावरती लोक हल्ले करीत होते. अशा घटना घडत होत्या, ऐकू येत होत्या. त्यामुळे आमच्या मनात नाना विचार येत होते. तुझी काळजी वाटत होती आम्हाला, आणि तू मात्र कुठेही आम्हाला सापडत नव्हतास. सुप्रियाची स्थिती काही निराळी नाहीये. आई आडवी आहे म्हणून ती उभी आहे, नाहीतर तीच त्या स्थितीतच ती असायची. तेव्हा मला कळलं की मी किती मोठा गुन्हा केलाय, अपराध केलाय, किती जणांना मी त्रास दिलाय, आणि माझी मलाच लाज वाटली. आणि तेव्हा मात्र ठरवलं की यापुढे आता कधीही अशा प्रकारचं सरप्राईज द्यायचं नाही. निदान कुणाला तरी आपण येणार आहोत हे माहिती असलं पाहिजे. म्हणजे अशी परिस्थिती झाली असती, मी जरी भावाला कळवलं असतं, कुणाला सांगू नकोस, तर निदान त्यांनी तरी सांगितलं असतं शेवटी अशी परिस्थिती आल्यावर. त्यामुळे सर्वांना सरप्राईज करायला गेलो खरा, पण वडिलांना नमस्कार केल्यावर आशीर्वादाऐवजी त्यानेच मला जे काही सरप्राईज दिलं ना, ते मी आयुष्यात विसरणार नाही. तेव्हा मित्रांनो, तुम्ही यावरून बोध घ्या. आपल्या मुलांना, त्यांच्या मित्रमंडळांना सांगा, असं सरप्राईज कधी कुणाला देऊ नका. आता थोडंसं जरा गंभीर वातावरण झालंय, तर एक निराळी कविता सादर करते. टपाल दादा, बालपणात जाऊया जरा. हॅलो, जरा वातावरण गंभीर झालंय, तर बदलूया जरा, बालपणात शिरूया.
एक कविता सादर करते. टपाल दादा. आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. बालपणीच्या आठवणी मनी दाटतात, बालपणीच्या आठवणी मनी दाटतात, लाल टपाल पेटी उभी असे रस्त्यात, कुतूहल दाटूनी येत असे माझ्या मनात, काय काय असेल या पेटीच्या पोटात, कुतूहल दाटूनी येत असे माझ्या मनात, काय काय असेल या पेटीच्या पोटात, वाट पाहत असू घरच्या दाराशी, वाट पाहत असू घरच्या दाराशी, येईल कधी स्वारी टपाल दादाची खाशी, कधी कार्ड कधी इनलँड लेटर, कधी कार्ड कधी इनलँड लेटर, कधी पाकिट तर कधी मनी ऑर्डर, कधी घेऊन येत असे पत्रिका लग्नाची, थांबण्या मात्र उसंत नसे क्षणाची, पाणी प्यायला सुद्धा बिचाऱ्याला वेळ नसायचा, दारातूनच हाक मारून हातात द्यायचा आणि पुढे निघून जायचा. आता मात्र संपले वाट पाहणे टपालाची, आता मात्र संपले वाट पाहणे टपालाची, अन टपाल वाटणाऱ्या पोस्टमन दादाची. कॉम्प्युटर युग सुरू जाहले, कॉम्प्युटर युग सुरू जाहले, टपाल पत्रांचे रूप पुरते बदलले, ईमेलने केली पुरी क्रांती, ईमेलने केली पुरी क्रांती, पुढच्याच क्षणी निरोप तुमच्या हाती. स्मार्टफोनने तर गाठली पुढची पायरी, स्मार्टफोनने तर गाठली पुढची पायरी, निरोपांची देवघेव हातातल्या स्क्रीनवरी. व्हर्च्युअल भेटीगाठी व्हिडिओ कॉलमुळे, व्हर्च्युअल भेटीगाठी व्हिडिओ कॉलमुळे, प्रत्यक्ष भेटीचे समाधान मनास मिळे. दुधाची तहान शेटी ताकावर भागवावी लागते. आठवते आजही टपालाच्या प्रतीक्षेतील गंमत, आठवते आजही टपालाच्या प्रतीक्षेतील गंमत, कशी येत असे स्वारी टपाल दादाची हलत डुलत, हलत डुलत, हलत डुलत. अजून 10-15 मिनिटं आहेत ना, 6:15 पर्यंत. हो आहे ना, म्हणूनच विचारलं. आता हळूहळू आपण समाप्तीकडे येऊया. तर एक अभिवाचन कथेचं करते. रेणू गावस्करांच्या पुस्तकातली एक कथा आहे, पुराण कथांचं विश्व म्हणून. पुराण कथामधून अनेक विषय सातत्याने आढळलेलं एक विषय नेहमीच आपल्याला आढळतो, तो म्हणजे निसर्गाची कोडी उलगडण्याचा प्रयत्न. पाऊस, वादळ, प्रचंड वेगाने वाहणारा वारा, ग्रहण, दिवस रात्रीचं चक्र, ऋतू, या अनेक कोड्यांनी प्राचीन माणूस गोंधळात पडत राहिला आणि बुद्धी सामर्थ्यानं या कोड्यांची उत्तरं शोधत राहिला. सगळ्या संस्कृतीमधून, पुरातन संस्कृतीमधून या ज्या नवलकथा असतात किंवा गूढ उकलण्यासाठी काही ना काहीतरी पटतील अशा कथा रचलेल्या असतात. आता ग्रहणाविषयी जर सांगायचं झालं तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, पुराणामध्ये कथा आहेच ना. राहू केतू हे सूर्याला गिळतात, चंद्राला गिळतात आणि चंद्र आणि सूर्यग्रहण होतं. तर त्याच्या मागे ही कथा सुद्धा समुद्र मंथनाशीच निगडीत आहे. रामायण, महाभारत याच्यातही त्याचा उल्लेख आहे. आणि विष्णू पर्वात याची एक छोटीशी अगोदर गोष्ट आहे. देवदानवांची नेहमी युद्ध होत असत. कधी दानव वरचढ चढत तर कधी देव वरचढ चढत. कधी कधी देवांना हार पत्करावी लागायची आणि त्याचं त्यांना खूप दुःख व्हायचं. तर याच्यासाठी त्यांना एखाद्या आयुधाची गरज होती की ज्याच्यामुळे आपण कायम वरचढ राहू, आणि ते म्हणजे अमृत.
आता विष्णू पर्वातील एका कथेनुसार याच्यात म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या मागे काही ना काहीतरी कथा असते. एक कथा सांगतात की त्याच्या अगोदर त्याच्यासाठी घडलेली दुसरी कथा असते. तर हे राहू केतूच्या गिळंकृत करण्याच्या मागे दुर्वास ऋषींची एक कथा आहे. या कथेप्रमाणे एका अप्सरेने दुर्वास ऋषींना एक अद्वितीय पुष्पमाला भेट दिली होती आणि या मालेतून येणाऱ्या सुगंधामुळे वेडावून जाऊन दुर्वास ऋषी नृत्य करू लागले. या सुगंधाचा मनसोक्त आस्वाद त्यांनी घेतला आणि त्यानंतर त्यांनी ती इंद्राला भेट म्हणून दिली. इंद्राचा ऐरावतही देहभान विसरून माथ्यावर ठेवलेल्या पुष्पमालेच्या सुगंधाचा आस्वाद घेत नाचू लागला आणि नाचता नाचता ती माला खाली पडली. हे पाहिल्यावर दुर्वास कोपिष्ठ ऋषी ते त्यांचा क्रोध अनावर झाला आणि त्यांनी शापवाणी उच्चारली. कारण शेवटी त्यांनी ती इंद्राला दिली होती ना. त्यांनी इंद्राला शाप दिला की तुझं राज्य लयाला जाईल अशी त्यांनी शापवाणी उच्चारली आणि ही शापवाणी खरी ठरेल असे रंग लवकरच दिसू लागले. हे बघून देव घाबरले. हे असं घडत राहिलं तर दानवांना देवांवर कुरघोडी करण्यात काहीच अडचण येणार नाही या आशंकेने ते गडबडून गेले. सारेजण ब्रह्मदेवांना शरण गेले. ब्रह्मदेव विष्णूकडे गेले. विष्णूंनी समुद्र मंथनाचा आदेश दिला. सागराचं मंथन करणं म्हणजे हे फार मोठं काम होतं. त्यात फक्त देव काही करू शकणार नव्हते म्हणून त्यांनी दानवांना निमंत्रण दिलं. दानवही त्याच्यात सहभागी झाले. या मंथनासाठी रवी म्हणून मंदार पर्वताचा उपयोग केला. मंदार पर्वताची अतिप्रचंड रवी ओढण्यासाठी वासुकीला आवाहन केलं आणि वासुकी ही तोरी त्यांनी समुद्र मंथन सुरू झालं. अर्थात देव तसे हुशार आणि म्हटलं तर कपटीच म्हणायला हवेत. त्याने दानवांना आधीच सांगितलं होतं याच्यातून मिळणारी जी काही येतील अमृत जे निघेल ते खास देवांसाठी असेल, त्यातला एक अंशही तुम्हाला मिळणार नाही. दानवानेही ते मान्य केलं होतं आणि असं करून सुरुवात झाली. घुसळणं सुरू झालं. या मंथनातून एकामागून एक अशी रत्न बाहेर पडत होती. दुग्धसागरातून चंद्र बाहेर पडला. नंतर जलदेवता आल्या. त्यानंतर लक्ष्मी बाहेर आली. विष्णूंच्या म्हणजे विष्णुप्रिया झाली. त्यानंतर आले धन्वंतरी आणि धन्वंतरींच्या हातात होता अमृत कलश, अमृताचा कुंभ. धन्वंतरीला पाहताच दानवांनी एकच आरडाओरडा सुरू केला की आत्तापर्यंतचे सगळी रत्न तुम्ही घेतलीत हे आम्हाला पाहिजे. तर देवानी अगोदरच सांगितलं की आम्ही अगोदरच सांगितलं होतं येणारं अमृत फक्त आम्ही घेणार, तुम्हाला अजिबात मिळणार नाही. पण ह्या सगळ्या चढाओढीमध्ये गडबडीमध्ये दानवांच्या हातात तो कुंभ आला आणि ते झाल्यानंतर विष्णू परत सक्रिय झाले. मोहिनीचं रूप घेतलं आणि तो अमृत कुंभ त्यांनी पळवला आणि तो पळवताना त्यातले जे काही थेंब पडले ते राहूनी गिळले. हे लक्षात आलं चंद्रसूर्यांच्या. त्यांनी विष्णूला सांगितलं. तेव्हा विष्णूंनी सांगितलं त्यांना पकडून आणा आणि सूर्यचंद्र त्यांच्या मागे गेले. त्यांनी राहूला पकडून आणलं. विष्णूंनी सुदर्शन चक्रांनी त्याचं मुंडकं उडवलं आणि ते मुंडकं आकाशात अतिप्रचंड असं मुंडकं ते विहार करीत होतं. पण अमृत थेंब त्याच्या तोंडात गेल्यामुळे देह जरी गेला असला तरी ते जे मुंडकं होतं ते जिवंत राहिलं होतं आणि ते तशाच याच्यात भ्रमण करीत होतं. राहूला कळलं की ह्या चंद्र सूर्यानी आपल्याला पकडून विष्णूपर्यंत नेलं आणि म्हणून विष्णूंनी आपलं मुंडकं उडवलं. तर त्यामुळे त्याला चंद्राचा राग होता आणि सूर्याचा राग होता आणि त्यासाठी तो चंद्र सूर्यांच्या मागे लागला आणि जेव्हा जेव्हा तो सूर्याला गिळतो
तेव्हा तेव्हा सूर्यग्रहण होतं आणि जेव्हा जेव्हा तो चंद्राला गिळतो तेव्हा तेव्हा चंद्रग्रहण होतं. अशी ही आपल्या पुराणातली कथा. तर आता मी मगाशी म्हटलं की जगामध्ये अनेक संस्कृती अनेक वर्ष एकाच वेळी नांदत होत्या आणि प्रत्येक ठिकाणी ही निसर्गाची गुढं उकलण्यासाठी त्याला काही ना काहीतरी दंतकथांची जोड दिलेली होती. तर अशीच एक बॅबिलोनियन दंतकथा, तीही तितकीच मनोवेधक आहे. एक राज्य होतं. राजा प्रजेची काळजी घेणारा होता. राज्यात सर्वत्र आबादी आबाद होतं. आनंदी आनंद होता. राजा महत्वाकांक्षी होता. राजा आपल्या प्रजेचं आणखी हित करावं, याच्यासाठी आणखी काम करावं, खूप काम करावं. आता रात्री अंधार झाल्यावर सगळे झोपतात. तर ते जर अंधारच जर झाला नाही तर सगळे कायम कार्यरत राहतील ना. आणि आपण आणखी काम करू, आणखी संपत्ती मिळवू, आपली प्रजा आणखी सुखी होईल, असा भन्नाट विचार त्याच्या डोक्यात आला. पण हे कसं साध्य करायचं? तर हे जे प्रकाश कशामुळे मिळतो? सूर्यचंद्रामुळे. पण ह्या सूर्यचंद्रांनाच आपण बंदी करून आणूया आणि आपल्याकडे डांबून ठेवूया, असं त्याच्या मनाने घेतलं. झालं राजाच तो. लगेच त्यांनी आपलं मंत्रिमंडळाची सभा बोलवली आणि जाहीर केलं की असं असं आपल्याला करायचंय. याच्यावर कुणाचं काय मत आहे? कुणालाच पटलं नव्हतं. रात्रच नाही तर आराम कधी, विश्रांती कधी, सदैव कार्यरत आपण काम करू शकू का? काही ना काहीतरी जरा आपल्याला विश्रांती हवी का नको? पण राजाचे पुढे बोलणार कोण आणि त्याला विरोध करणार कोण? त्यामुळे सगळ्यांनी माना डोलवल्या, पण कोणी पुढाकार मात्र घेतला नाही. राजा हार मानणारा नव्हता. त्याच्याकडे 2 अक्राळ विक्राळ असे कुत्रे होते. तर त्यांनी ठरवलं की ह्या कुत्र्याला आपण सोडूया आणि त्याला सांगूया सूर्याला पकडून आण. कुत्राही निघाला. बराच अंतर गेला. सूर्याच्या मागे तो पळत होता. जसजसं सूर्य आणि कुत्रा यांच्यातलं अंतर कमी होत घेतलं तसतशी उष्णता वाढू लागली. त्या उष्णतेचा त्रास कुत्र्याला व्हायला लागला, होरपळू लागला. एक क्षण असा आला की आता एकही पाऊल पुढे टाकणं शक्य नाही. म्हणून शेवटी कुत्रा माघारी आला, खाली मान घालून राजा पुढे बसला. राजा म्हणाला ठीक आहे. राजाचं प्रेम होतं त्यामुळे काही त्याची मान बिन उडवली नाही त्यांनी. त्याला आराम करायला सांगितलं. पण राजा जिद्दीलाच पेटलेला होता. थोडे दिवस गेले. म्हणाला जाऊ दे, सूर्य नाही तर नाही, चंद्राला तरी पकडून आणू. चंद्र शीतल आहे, त्यामुळे चंद्राला पकडताना काही त्रास होणार नाही. म्हणून त्यांनी दुसऱ्या कुत्र्याला पाठवलं. तोही आनंदात निघाला. त्याला माहिती होतं की पहिल्या कुत्र्याचं काय झालंय, तो त्रास आपल्याला होणार नाही याची त्याला खात्री होती. त्यामुळे तो मजल दर मजल करीत चंद्राच्या मागे गेला. पण गंमत अशी की जसजसं तो चंद्राच्या जवळ गेला ना तर इतकी प्रचंड थंडी वाढत गेली की त्याला हुडहुडी भरली. तो थंडीने काकडू लागला, गारठला आणि पाऊल पुढे टाकता येईना. मग परत फिरला आणि आला, राजासमोर उभा राहिला. राजालाही जरा वाईट वाटलं की आपली ही मोहीम काही फत्ते होत नाही. पण हरला मात्र नाही तो. जाऊ दे, थोडे दिवस विश्रांती घेऊ दे, त्यांना परत जरा व्यवस्थित होऊ दे आणि मग परत बघू. असं करून त्यांनी ह्या मोहिमा सतत चालू ठेवल्या. एकदा एका कुत्र्याला सूर्यावर पाठवायचं, एकदा एका कुत्र्याला चंद्रावर पाठवायचं. पण त्यांना पकडून आणणं मात्र कधीच शक्य झालं नाही. पण व्हायचं कसं, जसा चंद्राच्या जवळ तो कुत्रा जायचा ना तसतशी त्या कुत्र्याची सावली सूर्यावर पडायची किंवा चंद्राकडे जाणारा जो कुत्रा असायचा त्याची सावली चंद्रावर पडायची. आणि ते परत फिरले की ती सावली हळूहळू कमी होऊन पुन्हा चंद्र आणि सूर्यप्रकाशमान व्हायचे. मग जेव्हा ही सावली पडायची तेव्हा लोक म्हणायचे की हे सूर्यग्रहण आणि हे चंद्रग्रहण. किती सिमिलर कथा असतात बघा. म्हणजे काही थोडाफार फरक असेल पण त्याच्या मागची जी हे आहे, कल्पना आहे ती तशीच आहे. आता पाहिलं तर सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहणाच्या या कल्पनांपासून जग खूप पुढे आलंय. निसर्गाच्या भयप्रद वाटणाऱ्या अनेक बाबींची शास्त्रीय कारणं माणसानं शोधून काढली.
निसर्गाची अनेक सत्य उलगडली. असं असलं तरी वर उल्लेखिलेल्या ह्या दंतकथांचं महत्त्व मात्र जराही कमी होत नाही. माणसं जेव्हा निसर्गाच्या रहस्याकडे कधी आश्चर्यचकित होऊन तर कधी भयचकित होऊन बघत असतात ना, त्यावेळी त्यांच्या बुद्धीनं निसर्गाचे हे असे रहस्यभेद होत गेले, शोध लागत गेले. कालांतरानं हे रहस्यभेद निसर्गचक्राशी जुळत नाहीत असं लक्षात आल्यावर माणसानं आणखी खोलात जाऊन विचार करायला सुरुवात केली. त्याचं फलित म्हणजे आजच्या विज्ञानानं सिद्ध केलेले अनेक सिद्धांत आणि निसर्ग नियमांचा उलगडा. आजही आपल्याला पृथ्वीची, सृष्टीची सारी रहस्य उलगडली आहेत असं म्हणण्याचं धाडस होत नाही. परंतु त्या दिशेने एक एक पाऊल उचलताना या कथांचा माणसाला किती आणि कसा उपयोग झाला याची केवळ कल्पनाच करता येईल. आता एका प्रार्थनेने सांगता करते. नाम तुझे मुखी माझ्या निरंतर असू द्यावे, नाम तुझे मुखी माझ्या निरंतर असू द्यावे, हृदयी माझी या देवा वसतीस सदा यावे, संत संग सदा लाभो मनी जागो सद्भावना, दान द्यावे दोन्ही करा दुःखितांची घडो सेवा, दूर राहो मी पण माझे असे काही नाही, सर्व काही तूच दिले हाच भाव मनी राही, माझी एकच प्रार्थना चरणी तुझी या देवा, माझी एकच प्रार्थना चरणी तुझी या देवा, वरद हस्त तुमचा मला सदैवच लाभावा, सदैवच लाभावा. माझं नाव मंजुळा संतोष शेट्टी. माझी मैत्री डॉक्टर सुगंधा मुखर आणि रंजन काका यांच्या कार्यक्रमाला मी आज इथे उपस्थित राहिले आणि ज्येष्ठ नागरिक संघ पूर्वाचं खूप नाव मी शेजवलकर मामाकडनं ऐकलेलं होतं आणि आज ठरवलेलं होतं की या कार्यक्रमानिमित्त तरी मी इथे येईल आणि आता मैत्रिणीचा हा कार्यक्रम होत होता त्यामुळे म्हणून जास्त वेळ फक्त 6 आवडीच्या सूचना आहेत त्या मी दिलेल्या आहेत, तेवढ्या फक्त सांगितलं. ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यक्रमात आज तिला आपण ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यक्रमात आज तिला आपण सुगंधित कथा, कविता, किस्से यांचा झाला आहात. काहींना मिळाला मस्त कॅडबरी यांचा उपहार, दुर्दैवाने माझे 11 मी तेवढंच उघडलं नाही. काहींना मिळाला कॅडबरी यांचा उपहार जीवनातील अनुभवांनी देवधर पती पत्नींनी आणली मस्त बाळ. कार्यक्रम आयोजनासाठी ज्येष्ठ नागरिक संघ बोरिवली पूर्वला मनपूर्वक शुभेच्छा आणि उत्तमोत्तम कार्यक्रम इथे सादर होऊन हीच मधुराची इच्छा. धन्यवाद. आज तात्यांचा वाढदिवस आहे तर माझा आजचा कार्यक्रम तुम्हाला अर्पण.
त्याबद्दल बोलते. मग देवदत्त पण बघत होते करते की नाही म्हणून लिहायला बसले. थोडेसे 4 ओळी दिले आहेत माझ्या सखीबद्दल. त्या वाचून दाखवते. कार्यक्रम खूपच छान झाला. हा एकदा ऐकला होता आणि परत अनुभवण्याची संधी मिळाली, त्याच्यामुळे परत आनंद मिळाला. नमस्कार सखी. आजचा कार्यक्रम 3 क ची करामत दंतचिकित्सक ग तू शिरलीस साहित्यात. व्यासपीठावर स्थानापन्न सुहास्य वदने कायही सांगणार आता उत्सुकली मने. दत्त जयंतीचे स्मरण ठेवूनी वदलीस गुरुस्तोत्र, त्यातूनच ठसविलास सर्वामनी गुरुमंत्र. पहिलाच विनोदी किस्सा एक हरवलेल्या फिरकीचा. येशील का ग मजकडे शोध घेण्या माझ्या फिरकीचा. माझी अजून सापडली नाही आहे हरवली ती. स्मार्टफोन ही तर आत्यंतिक गरज मानवाची. स्वर्गातील कथिली कथा विष्णू भगवान नारद मुनी चित्रगुप्ताची. दृकश्राव्य माध्यमातून गोष्ट मनात ठसते. सिनेमाच्या नामावलीतून खूप मज्जा आली. बक्षीस मिळवण्यासाठी अंक 31, 32, 30, 34 अंक मला धावून आली. पत्नीची दमणूक बघुनी विचारी दमली म्हणून पतिराज आले पतिराज धावूनी. स्वभावाचे विशेष कथण्या स्वभाव मालिकाच घेऊनी. स्वानुभवातून रचलीस एक परदेशी वास्तव्यातील कथा. ही कथा ऐकताना प्रसंगातील जाणवली सरप्राईज व्यथा. 3 क चा रंजित प्रवास स्वैरपणे विहरलीस. 3 क चा रंजित प्रवास स्वैरपणे विहरलीस. श्रोत्यांना घेऊन सोबतीने हा सहप्रवास आनंदमय केलास. आजचा तुझा कार्यक्रम ऐकता तुझ्यातील साहित्यिक नव्याने गवसला. आजचा तुझा कार्यक्रम ऐकता तुझ्यातील साहित्यिक नव्याने गवसला. कौतुकास्पद कौतुक करता शब्दच शब्दातीत झाला. असेच छान छान लिहित राहुनी आम्हाला ऐकव. ज्यामुळे आम्हास गवसतील आठवातील शब्दरव. पुढील लिखाणासाठी खूप नवे ग आभाळभर शुभेच्छा. त्यासाठी सदैव पाठीशी अलका मनोहरच्या सदिच्छा. धन्यवाद अलका. आज आपल्या तात्यासाहेब पिंपळ्यांचा वाढदिवस आहे. आजच वाढदिवस आहे, त्याच्यामुळे त्यांचा सत्कार करण्याचा आम्ही ठरवलंय. या तुम्ही बसा ना, काही हरकत नाही. तिथेच बसा. तुम्ही वरती याल ना, स्टेजवर याल ना. वाढदिवस आणि कसं कितवा 89 ना. या आणखी या. आणखी दोघी या ना कुठेतरी. अलका 5 जणी होतील ना म्हणजे.
आम्ही रामकृष्णाचे श्लोक म्हणतो त्यावेळेला शिरोमेरा गप्पा तू भारम दशरथात्मजा कौसल्ययो सुशौपा तू विश्वामित्र प्रियश्रुती घ्राणं पातु मखद्राता तुकं सौमित्री वत्सला जिह्वा विद्या जिह्वा तू कंठं भरतवतीरा करौ सीता प्रतिपा तू हृदयं जातकचित् मध्यम पातु खरध्वंसी नाभिं जापवदाश्रया सुग्रीवे शक्कटिं पातु शक्तिः हनुमत् प्रभु गुरुरभुत्तमा पातु लंकाकुलविनाशकृत् जातमे सेतु पातु जङ्गे दशमुखान्तका पादौ विभीषणश्रीजः पातु रामोऽखिलं वपु एतां रामबलोपेतां रक्षाय सुपुत्रीपटे सचिरायु सुखी बुद्धि विजयी विजयी भवे. अरे सगळी रामचंद्र त्यातले मस्तकापासून पायापर्यंत राम आमचं रक्षण करू दे. बाकीचे वाढदिवस आहे. 2006 ते 2009 ते संघाचे अध्यक्षही होते. त्यांनी इतकं छान काम केलं की ते नंतर म्हणाले मी कार्यकारिणी नसलो तरी सदैव तुमच्या पाठीशी आहे आणि आजपर्यंत ते प्रत्येक वेळेला त्यांचा सहभाग दाखवून देतात. ते तुमच्या लक्षातच आलं असेल. जे कार्यकारिणीतच असलं पाहिजे असं नाही तर सगळ्यांचं काम हे सगळ्यांचं आहे आणि संघ असा छान चालला पाहिजे हे त्यांचं ब्रीद असायचं. आणि मला खूप वेळा अनुभव आलाय की हा माणूस खरोखरी शुद्ध प्रकारे ओरडतो आणि सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतो. तेव्हा त्याचा 88वा वाढदिवस आपण साजरा केला. हा आपला आनंद आहे. त्याला पण मिळाला कसं मित्र आणि मैत्रिणी आता दिगेतांनी सांगितलं संकट सापडल्याला तर आमचे नाना म्हणजे ते म्हणाल की संकट सापड करायचं आहे असं आहे आपल्याकडे. तर जे म्हणाल की आपण मराठी माणसं आहोत लक्षात ठेवायला घ्या
बऱ्याच माणसं पहिले ते धावतात आणि नंतर मग भांडायला सुरुवात करतात आणि मग त्याच्यात वेगळा वेगळे असं जर होणार नसेल तर सगळं सापडतो रे मला ठीक आहे गाणं आपली गेली त्या लोकांनी बरंच ऐकलं आणि माझं एक की तुम्ही या की सगळं आपण एक आपलं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाच्या भावनेने प्रत्येकाने आपल्या या ह्याच्यात द्यायचं असंच वेळ द्यायचं असंच वेळ करायचं कारण आजची परिस्थिती त्यावेळी पण परिस्थिती म्हणजे मुलं जेव्हा मोठे होतात तेव्हा आईवडिलांकडे जास्त बोलत नाही मग माणूस एकटाच असतो मग तुम्ही काय करणार मी इकडे या तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करा मग आपल्या तरुणपणे राहिलेल्या ज्या काही गोष्टी असतील त्या पण करा आणि सगळ्याला माहिती की कोणी कोणाला हसायचं नाही आपण आपल्यानेच करायचं आपण आपल्यानेच आनंद घ्यायचा आपण आपल्यानेच आनंद पुढच्या बुधवारपर्यंत वाट असा केला हा संघ आला आणि मग पुढे पुढे त्यांनी चालू केलं आणि आज संघ नाही म्हटला तरी आपला 30 सालापर्यंत 30 वर्षापर्यंत 26 वर्षापर्यंत चालेल तेव्हा धन्यवाद आजपर्यंत तुम्ही सगळ्यांनी वाढदिवस केला त्याबद्दल काय